की धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे। महायुतीची पहिली विकेट पडली। धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा। सामच्या बातमीवर शिक्कामोर्तब। मुंडेंचा राजीनामा घेतल्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। सरपंच देशमुख हत्ये प्रकरणी धनंजय मुंडेंना 6 आरोपी करा। जरांगेंसह विरोधी पक्षातील नेत्यांची मागणी। अंजली दमानी यांनी थेट धनंजय मुंडेंनाच ललकारलं। 2-2.5 महिने सगळा तमाशा बघत होतात का? अंजली दमानी यांचा मुख्यमंत्र्यांनाही सवाल। विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब। ठाकरे गटाकडनं विधानसभा अध्यक्षांना पत्र। औरंगजेबाच्या उदात्तीकरणानंतर अबू आझमींचं निलंबन होण्याची शक्यता। विधानसभेत प्रचंड गदारोळ, तर शब्द मागे घेतो आझमींना उपरती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सुनावणी पुढे ढकलली। 6 मे रोजी पुढील सुनावणी। पालिका निवडणुका पावसाळ्यानंतरच। लाडक्या बहिणींना सरकारचा डबल गिफ्ट। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ एकत्र मिळणार। 7 मार्च पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 3000 जमा होणार। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची विजयाच्या दिशेने आगेकूच। 200 धावांचा टप्पा पार। विराट कोहलीची झुंजार खेळी। नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। धनंजय मुंडे बैठकीसाठी आता देवगिरीवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। कृषी मंत्री कोकाटे सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत। गेल्या 2 तासांपासून अजितदादांच्या देवगिरीवर खलबतं सुरू असून धनंजय मुंडेंनंतर आता कोकाटेंचाही राजीनाम्यासाठी नंबर लागणार का याकडे सगळ्यांच्या नजर आहेत। अजितदादांच्या देवगिरीवर खलबतं सुरू असून आता धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर आपण पाहतोय देवगिरीवरच्या घडामोडी अत्यंत वेगानं सुरू झालेल्या आहेत। कोकाटे सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत आणि उद्या कोकाटेंसंदर्भात निर्णय आल्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल नक्की काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। तर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, मात्र आता मुंडेंची आमदारकी दावावर लागलेली आहे। तर दमानी यांनी मुंडेंची आमदारकी रद्द करण्याचं चॅलेंजेस दिलंय। मात्र मुंडेंवर कोणते आरोप आहेत आणि मुंडेंच्या आमदारकीवर टांगती तलवार का आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। बलाढ्य मुंडेंचा अखेर राजीनामा। मंत्रीपद गेलं, आता आमदारकी जाणार। दमानी यांनी दिलं मुंडेंना चॅलेंज। श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे। सरपंच हत्या प्रकरणाच्या तब्बल 85 दिवसांनंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। सरपंच हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचं समोर आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरला होता। तर आता मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानी यांनी आपला मोर्चा धनंजय मुंडेंच्या आमदारकीकडे वळवत मुंडेंना चॅलेंजेस दिलंय। म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे। आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे। फक्त वाल्मिक कराड सोबतचे संबंधच नाहीत, तर मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिट पासून ते भ्रष्टाचारापर्यंत अनेक आरोप करण्यात आले। ते आरोप काय आहेत पाहूयात। व्यंकटेश्वर इंडस्ट्रीज मध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक आहेत। धनंजय मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप आहे। मुंडेंनी कराडला पालकमंत्रीपद भाड्यानं दिल्याचा आरोप आहे। कृषी साहित्याच्या खरेदीत
मुंडेंनी 275 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. बीड जिल्हा नियोजन विभागात मुंडेंनी 72 कोटींचा घोटाळा केल्याचा देखील आरोप होतोय. तर पत्नी करुणा मुंडेंवर घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडेंवर पीक विमा घोटाळ्याचा देखील आरोप आहे. याशिवाय हार्वेस्टर घोटाळ्यात मुंडेंचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. अंजली दमानी यांनी सरपंच हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आता मुंडेंचा राजीनामा घेण्यात आलाय. यातच दमानी यांनी आता मुंडेंची आमदारकी रद्द करण्याचं आव्हान दिलंय. त्यामुळे धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं जाणार का आणि मंत्रिपदापाठोपाठ मुंडेंची आमदारकी देखील जाणार का याचीच उत्सुकता लागली आहे. जयश्री मोरेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आग्रही होते. यापूर्वी त्यांनी 3 ते 4 वेळा अजितदादांशी चर्चा केली होती अशी माहिती समोर आली आहे आणि स्वतः धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितलं होतं. पण धनंजय मुंडे काही ऐकायला तयार नव्हते. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आधीपासूनच आग्रही होते. याआधी मुख्यमंत्र्यांनी 3 ते 4 वेळा अजित पवारांशी चर्चा केली होती. मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना समजावून सांगितलं होतं पण मुंडे ऐकायला तयार नव्हते. राजीनामा देणार नसेल तर राज्यपालांना पत्र लिहून कारवाई करावी लागेल. मुख्यमंत्री फडणवीस यांची कडक आणि ठोस भूमिका कायम होती आणि आता अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागलाय. तर आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि राजीनाम्यानंतर त्यांना आता सरपंच हत्या प्रकरणामध्ये सहआरोपी करा अशी मागणी केली जाते. मात्र मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी का केली जाते आणि मुंडेंच्या अडचणी कशा वाढतायत पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधनं. मुंडेंना सहआरोपी करा. राजीनाम्यानंतर विरोधक आक्रमक. खंडणी प्रकरणात मुंडेंचा सहभाग. अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय. मात्र मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतरही धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. कारण धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली जाते. तर मुंडेंवर 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली. की याला लात मारून फडणवीस साहेब बाहेर काढा. त्यांनी हे ऐकावं. अजितदादांना सुद्धा मी कधी बोललो नाही आत्तापर्यंत. आणि त्या दाण्याफाण्याचं तर आपण नावं नाही घेतलं. त्याला गिनी तर नाही मी आणि असली किती बोलतो, रोज बोलतो मी. पण काल मला वाटलं की आमच्या एका भावाचं जरी एवढी क्रूर हत्या केली तर फडणवीस साहेब तुम्हाला विनंती, याला लात मारून बाहेर काढा. आणि अजितदादांना सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही याला आता लात मारून बाहेर काढा, पण 302 मध्ये सुद्धा घ्यावं लागणार. सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे. त्यातच आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येवेळी क्रूरतेची हद्द पार केली आणि त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी राजीनामा दिलाय. मात्र आता सुधारित चार्जशीट दाखल करून मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि मुंडेंमध्ये फोन झाल्याचा आरोप सुळेंनी धसांच्या वक्तव्याचा हवाला देत केलेला. आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही, त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे, सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे. आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हत्या होतच आहेत, पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन, व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहेत. वाल्मिक कराडांनी हा फोन ठेवून तो फोन ठेवल्या स्वतःच्या फोनवरनं त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे. हे मी आरोप करत नाहीये, हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश धस, अंजली दमानी आणि सगळ्या चॅनल्सनी दाखवलेली आहे. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी ज्यामुळे केली जाते त्याला कारण आहे ते 2 कोटींच्या खंडणीचं. अबादा कंपनीकडून धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत त्यांच्या बंगल्यावर कराडनं खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया. 14 जून अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांची मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक. 19 जून
आवादा आणि आय एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची मुंडेंच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक. कराड आणि मुंडेंकडून 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप. बैठकीत 2 कोटींच्या खंडणीवर सहमती. आवादा कंपनीकडून 50 लाख तातडीनं घेतल्याचा आरोप. एवढंच नव्हे तर कराड आपला निकटवर्ती असल्याची कबुलीच धनंजय मुंडेंनी दिली होती. वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असला तरी सुदर्शन घुले टोळी प्रमुख असल्याचं म्हटलंय. त्यामुळे कराडला वाचवणारी पोलिसांची टोळी धनंजय मुंडेंना सहआरोपी करणार की मुंडेंच्या राजीनाम्यानं हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आता मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंनीही निशाणा साधलेला आहे. मुंडेंचा राजीनामा नसून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे. महिन्यापासून राजीनाम्याची मागणी पूर्ण महाराष्ट्र करत आहे, तरी पण नैतिकताच्या आधारावर न देता आज राजीनामा घेतला गेलेला आहे, हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तरी पण असा एक म्हण आहे, रस्सी जल गई पर बल नहीं गए. तो एक पत्नी म्हणून मी धनंजय मुंडेची विनंती करते की जो काही चूक असेल ते तुम्ही आज जसे तुम्ही जनप्रतिनिधी निवडून आले असंच तुम्ही ठोकपणे राजीनामा द्या. हे खोटे नाटे ते तब्येतीचे भाने करू नका, माझी हात जोडून विनंती आहे. तर पक्षाची भूमिका न्यायाचीच आहे आणि कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नसल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. या संदर्भात मध्ये जे आहे पक्षाची जी भूमिका आहे ते पक्षाचे अध्यक्ष जे आहेत ते लवकरच जाहीर करतील. परंतु पक्षाची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आम्ही कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही. न्यायाची भूमिका आमची राहील. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे. न्यायाचीच असल्याचं भुजबळांनी यामध्ये म्हटलेलं आहे आणि बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलेली आहे. तर सरपंच हत्येच्या 85 दिवसांनंतर महायुती सरकारचे मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. मात्र मुंडेंनी नैतिक जबाबदारीमुळे राजीनामा दिला नाही की आजारपणामुळे दिला, यावरनं महाभारत रंगलेलं आहे. नेमकं कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टवरनं. मुंडेंचा राजीनामा नैतिकतेचे धिंडवडे. राजीनाम्याचं कारण नैतिकता की आजारपण? मुंडेंच्या राजीनाम्याची इतिहासात नोंद होणार. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींच्या क्रूर कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर 85 दिवसांपासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना मुंडेंचा राजीनामा न घेतल्यानं नैतिकतेचे धिंडवडे निघाल्याचं समोर आलंय. मात्र मुंडेंनी नैतिकतेतूनच राजीनामा दिल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. पहिल्या मंत्र्याची विकेट पडलेली आहे. राजीनामा झालेला आहे. तर दुसरीकडे मुंडेंनी आपल्या राजीनाम्यानंतर ट्विट करत आपण नैतिकतेतून नाही तर आजारपणामुळे राजीनामा दिल्याचं म्हटलंय. मुंडेंनी आपल्या ट्विट मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षेची माझी पहिल्या दिवसापासून मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून मन व्यथित झालं. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल झालंय. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे. मी सतसत विवेक बुद्धीला स्मरून आणि आजारी असल्यानं मंत्रिमंडळातून राजीनामा दिलाय. मुंडेंनी राजीनामा दिला असला तरी त्यांनी नैतिकता न पाळल्यानं अंजली दमानिया चांगल्याच संतापल्या. तर सुप्रिया सुळेंनी मुंडेंच्या नैतिकतेवरून अजित पवार आणि भुजबळांना सवाल केले. अरे तुम्हाला लाज नाहीये, लाज नाहीये.
म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही, त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे, त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे. आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे. मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय DCM आणि पुण्याच्या माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला, पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये. ते म्हणतायत मला बरं नाहीये म्हणून. मग आम्ही खरं काय समजायचं? अहो हताश आहे हा राज्य, सुन्न झाली आहे ही जनता, शॉक मध्ये आहे. भ्रष्टाचाराचे किंवा इतर आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते दिग्गज मंत्र्यांनी राजीनामे दिले. आतापर्यंत कोणत्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहूयात. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तर बबनराव घोलप, छगन भुजबळ, RR पाटील, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ खडसे, संजय राठोड आणि अनिल देशमुख यांनाही राजीनामा द्यावा लागला. तब्बल 85 दिवस महायुती सरकारकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंडेंची पाठराखण करण्यात येत होती. तब्बल 85 दिवस मुंडेंना पाठीशी घातल्यानं महायुती सरकारच्या नैतिकतेचे धिंडवडे निघालेत, एवढं मात्र निश्चित. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता, असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलेले. मुंडेंनी मंत्रिपदाची शपथही घ्यायला नको होती, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता, हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती. तर या सगळ्या गोष्टींना, पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता, धनंजयनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता. या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मात्र नकार दिलेला आहे. प्रकृती ठीक नसल्याचं कारण देत त्यांनी बोलण्यास नकार दिला आणि काही दिवसांपूर्वीच नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केली होती. तर दुसरीकडे वारकरी संप्रदायाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केला असून महंत नामदेव शास्त्री यांनी फोटो पाहून तरी समोर येऊन बोललं पाहिजे, असं भागचंद महाराज झांजे यांनी म्हटलंय. आरोपींना महाराज फाशीची शिक्षा सुद्धा कमी पडेल. भर चौकात जरी यांना फाशी दिली ना तरी सुद्धा कमी पडेल. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात न्याय हा अपेक्षित आहे. ते फोटो पाहू सुद्धा वाटत नाहीत महाराज. अशी परिस्थिती आहे की एखाद्या माणसाला प्राण्यापेक्षा निर्घुण वागणूक माणूस कसा करू शकतो हे माणसाचं हृदय असू शकत नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं उद्धव ठाकरेंनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मारहाणीचा फोटो व्हिडिओ अधिवेशन काळातच बाहेर का आले, असा सवाल ठाकरेंनी विचारलाय. तर याआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच अशा घटनांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. आता मला असं वाटतं तो राजीनामा झालाय, फक्त राजीनामा नेमका काय कारणाने दिला गेलेला आहे ह्याचंही उत्तर आलं पाहिजे. आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या अधिवेशन काळामध्येच बाहेर कशा आल्या आणि 2-1 महिने जर त्या होत्या तर बाहेर का आल्या नव्हत्या, आणि जर बाहेर आलेल्या होत्या किंवा यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील तर त्याच वेळेला यांचा राजीनामा का घेतला गेला नाही, हे या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न आहे. आताच वेळ आहे की महाराष्ट्रातनं ही गुंडागर्दी आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर हीच वेळ आहे. नाहीतर मग आता लाडक्या बहिणीसारखी लाडका गुंड अशी योजना सरकारने आणली. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंग आणणार, असं काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी म्हटलंय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात का दिली नाही, असा सवाल पटोलेंनी विचारला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बद्दलचं वक्तव्य जे माध्यमाला येऊन मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, विधानसभेचं सभागृह आता चाललेलं आहे, त्यामुळे विधानसभेमध्ये ही माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती. ती माहिती तुम्हाला दिली, त्याच्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग बसतोय. प्रश्न आता आम्हाला विचारावा लागेल, कारण की जे काही नागपूरमध्ये उत्तर आपण दिलेलं होतं ते सगळं धांदात खोटं होतं.
काय गृह खात्याकडे ही माहिती नव्हती? माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती. गृह खात्याने ही माहिती का लपवली? दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरनं आता सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जुंपली. सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडेंना खडे बोल सुनावले. पंकजा मुंडेंना बीडचे प्रश्न विचारू नका, त्या जागतिक नेत्या आहेत, त्यांना ट्रम्प आणि पुतीन बद्दल विचारा असं म्हणत धसांनी मुंडेंवर घणाघात केला. हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलंय. मग त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय आता एक मिनिट मी तुमच्या एक मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली. संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं. पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे. आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या. तर एकीकडे धसांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला तर दुसरीकडे विधान भवनामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील तसंच जितेंद्र आव्हाड एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळेस तिघांमध्ये गप्पा सुरू असल्याचं दिसलं. धसांकडून जयंत पाटील आणि आव्हाडांनी मुंडे राजीनामा आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती घेतली. तर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय, मात्र त्यांचं मंत्रीपद, त्यांचं खातं नक्की कुणाला मिळणार याच्यावर चर्चा सुरू झाल्या. या रिक्त पदासाठी राष्ट्रवादीतून विविध नावांची चर्चा सुरू आहे. छगन भुजबळ, अनिल पाटील, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मंत्रीपद नाकारल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज आहेत, मात्र आता मुंडेंच्या जागी भुजबळांची वर्णी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान कोणकोणत्या नेत्यांची चर्चा आहे या पदासाठी? छगन भुजबळ आणि प्रकाश सोळंके या दोघांची चर्चा आहे. ते दोघंही माजी मंत्री आहेत. यासोबतच अनिल पाटील आणि संजय बनसोडे हेही माजी मंत्री आहेत. या दोघांच्याही नावाची चर्चा सध्या सुरू आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय, मात्र राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडेंची सुरक्षा कायम आहे. मंत्री सुरक्षा प्रोटोकॉलने मुंडे देवगिरी बैठकीसाठी दाखल झाले, त्यामुळे राजीनामा देऊनही मुंडेंची सुरक्षा का काढली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही जोडल्या गेलेल्या आहेत. वैदेही, मंत्रीपद गेलेलं आहे मात्र सुरक्षा कायम आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं खरं तर तीव्र निदर्शनं राज्यामध्ये बघायला मिळाली, त्यामुळे निश्चितच कुठेतरी आता आपला प्रोटोकॉल देखील धनंजय मुंडे सोडतील अशी अपेक्षा होती. मात्र त्याच प्रोटोकॉलनी जे आहेत ते मंत्रिपदाच्या प्रोटोकॉलनी आज धनंजय मुंडे जे आहे ते देवगिरीवर दाखल झालेले बघायला मिळतात. तर सध्या देवगिरीवर बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि मंत्री उपस्थित आहेत. मात्र धनंजय मुंडे जेव्हा या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले ते 1.5 तासानंतर दाखल झाले, जेव्हा बैठक सुरू झाली होती आणि जेव्हा ते आले होते तेव्हा ते आपल्या प्रोटोकॉल सह आले होते. त्याच्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही त्यांचा प्रोटोकॉल अद्याप कायम ठेवलेला आहे, हे एकूणच निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळे मंत्रिपदाचा जरी राजीनामा घेतला असेल तरी तोच मान किंवा तोच प्रोटोकॉल अजूनही मुंडे यांच्यासोबत कायम आहे, हे याच एकूणच प्रकारामुळे उघडकीस आलेलं बघायला मिळालंय आणि त्याच्यामुळेच आता विशेष चर्चा देखील आता सध्या रंगलेली बघायला मिळते. धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर मंत्री सुरक्षा प्रोटोकॉल अजूनही कायम आहे आणि यावरच चर्चांना उधाण आलेले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे दोषारोप पत्र विशेष न्यायालयामध्ये दाखल झालेले आहे। यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे 8 फोटो 15 व्हिडिओ पुरावे म्हणून जोडण्यात आलेत। संतोष देशमुख यांना पाईप तुटेपर्यंत मारहाण करण्यात आली। या पाईपचे 15 तुकडे सीआयडीने जप्त केले असून त्यांचा फोटो दोषारोप पत्रामध्ये जोडण्यात आलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून 19 महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत। ही स्कॉर्पिओ आरोपी सुदर्शन घुलेची असून यामध्ये देशमुख यांना मारहाण करताना वापरण्यात आलेले लोखंडी रॉड, पाईप, हत्यार आढळलेली आहेत। याशिवाय रक्ताचा डाग असलेल्या सीट कव्हरचा तुकडाही पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। तर आरोपींनी वापरलेले 3 मोबाईल या गाडीमध्ये सापडलेले आहेत। रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडाही इथं सापडलाय। काळ्या काचेचे 2 गॉगल्स आणि घुलेचं काळ्या रंगाचं जॅकेट सापडलंय। तर लोखंडी पाईपला क्लच वायर बसवून तयार केलेलं हत्यारही इथं सापडलंय। सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा या गाडीमध्ये आढळले। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळली। बीडमध्ये कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवण्यात आला, तर सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचा राज्यभरामध्ये निषेध करण्यात आला। बीड, लातूर, पुण्यामध्ये जाळपोळ करण्यात आली। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करत असतानाचे क्रूर फोटो असे समोर आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या भावाची प्रतिक्रिया समोर येते। माझ्या भावाला किती त्रास झाला असेल, किती क्रूरपणे त्याची हत्या केली, मी त्याला वाचवू शकलो नाही, हे दुःख सहन होत नाही असं म्हणत धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले। फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी दोषी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेस धनंजय देशमुख ढसाढसा रडले। त्यांच्यावर कलम वाढलं काय झालं काय, ह्यांना फाशीची शिक्षा आहे, परंतु ह्यांनी जसं मारलंय, ह्यांनी जसा अन्याय केलाय, तसं ह्यांना जनतेच्या हवाली केलं पाहिजे, जनतेकडे सोडलं पाहिजे। धनंजय मुंडेचा गेम ओव्हर असं बोलतायत, ते आम्हाला माहित नाही, कळत नाही ते आम्हाला। ज्यानं पाप केलंय, ज्यांनी करायला लावलंय ना, जे पाप करतंय त्याच्यापेक्षा करायला जे लावतंय ना ते जास्त पापी असतो। त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीवर बोलायचं नाही। त्यांनी केलं पाहिजे त्या गोष्टी, न सांगता न बोलता डायरेक्ट ऍक्शन घेतली पाहिजे। ती मागच्या 2-2.5 महिन्यापासून घेतली नाही, ती ऍक्शन आज झाली पाहिजे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा अंधळे हा अजूनही फरार आहे आणि त्याचा मर्डर झाल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। कृष्णा अंधळे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपी असून त्याचा मर्डर झाल्याचा मोठा दावा आव्हाडांनी केलाय। कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याचा मर्डर झालेला आहे। कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याचा मर्डर झालेला आहे। तर जितेंद्र आव्हाडांचा हा खळबळजनक दावा आपण ऐकलेला आहे। यानंतर आपण बातमी पाहूयात अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भातली। औरंगजेबावरचं प्रेम सपा आमदार अबू आझमींना भोवण्याची शक्यता आहे। आझमींच्या निलंबनाची मागणी करण्यात आली असून विशेष म्हणजे आझमींनाही आता उपरती आलेली आहे। नेमका काय आहे हा वाद, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये। औरंगजेबाचा पुळका आझमींना भोवला। औरंगजेबावरून विधिमंडळात राजकारण तापलं। याला निलंबित झालं पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आधी तोडले अकलेचे तारे, आता मागितली माफी। एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव साता समुद्रा पार होत असताना दुसरीकडे संभाजी महाराजांच्या भूमीवर औरंगजेबाचं कौतुक करणारे कमी नाहीत। आणि यातच भर पडलीये ती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींच्या विधानाची। आमदार अबू आझमींनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता असे अकलेचे तारे तोडत आपलं औरंगजेबावरचं प्रेम कसं व्यक्त केलंय पाहूयात।
सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री। तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता। औरंगजेब क्रूर शासक नहीं है? बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासक नहीं मानता। तो संभाजी साहब क्या किया? अरे इससे लड़ाई सुनिए ना, ये जो है उस वक्त लड़ाई थी, राजकाज की लड़ाई थी, समझा आपने? कोई हिंदू मुस्लिम की लड़ाई नहीं थी उसमें। जो ऐकलत, अबू आझमींच्या या वक्तव्यानं शंभू प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। एरवी एकमेकांवर जहरी टीका करणारे ठाकरे आणि शिंदे देखील आझमींवर तुटून पडले। अधिवेशन सुरू असतानाच आझमींचं हे वक्तव्य समोर आल्यानं विधिमंडळाचं वातावरण कमालीचं तापलं आणि यावेळी विधिमंडळात अबू आझमी आणि मंत्री निलेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। बापाला कैद केलं, मुलाला मारून टाकलं, 27 लोकांना मारलं, हा क्रूर कर्म आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे, याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। एकीकडे अबू आझमींची नितेश राणेंनी खरडपट्टी काढली तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली। पेटलेलं वातावरण पाहून खुद्द आमदार अबू आझमींनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव करत माफी मागितली आहे। मैंने कभी अपने किसी महापुरुष या संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज गलत नहीं बोला है। लेकिन अगर इन चीजों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ। असेंबली चलना चाहिए, असेंबली में बहुत सारे काम है, इन इशू पर असेंबली रोकी जाए। मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम रुकेगा। आधी राहुल सोलापूरकर, नंतर प्रशांत कोरटकर आणि आता लोकप्रतिनिधी अबू आझमी या सगळ्यांनी केलेल्या वक्तव्याची सरकारनं जर दखल घेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली तर यापुढे महापुरुषांचा अवमान करण्याची कुणाचीच हिंमत होणार नाही। त्यामुळे सरकार आता काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। त्यामुळे अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे वादात तर सापडलेलेच आहेत, पण आमदार अबू आझमी नंतर आता त्यांचा मुलगा फरहान आझमी सुद्धा वादात अडकलेला आहे। गोव्यामध्ये कलंगूट बीच जवळ फरहान आझमी आणि स्थानिकांमध्ये वाद झाला। इंडिकेटर न दाखवताच वळण घेतल्याने स्थानिकांनी फरहान आझमीची गाडी अडवली, गाडीला घेराव घातला। यावेळेस फरहान आझमीने बंदूक काढल्याने वाद चिघळला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फरहान आझमीसह काही जणांना ताब्यात घेतलंय। I don't know where I have to come in. Hello? Yeah. नहीं it's all okay now, it's all okay, don't worry. जब हम लोग न्यूटन पे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला मिळणार असून भास्कर जाधव यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। भास्कर जाधवांच्या नावाबाबतचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आलं असून आता याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे। विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर याचा निर्णय होईल आणि येत्या बजेटपूर्वी, कारण बजेटमध्ये विरोधी पक्षनेते पद किंवा विरोधी पक्षनेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल। तर स्वतः मुख्यमंत्री बोललेत की कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही, तर त्याच पद्धतीने त्याच नीतीला जागून याही बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय होईल अशी आम्हाला आशा आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा तिढा अखेर सुटलेला आहे या निमित्तानं। दरम्यान सुरेश धसांकडनं भास्कर जाधव यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या शिफारस झाल्यामुळे त्यांचं अभिनंदनही करण्यात आलेलं आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे गटानं आमदार भास्कर जाधवांच्या नावाचं पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवलंय। त्यामुळे जाधवांचीच विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। जाधवांची वर्णी लागल्यास तब्बल 20 वर्षांनंतर कोकणाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे।
विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभेतील संख्याबळाच्या 10% आमदार असणं गरजेचं असतं. मात्र मबियातल्या कोणत्याही पक्षाला 10% जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र सर्वाधिक जागा या ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे ठाकरे गटानं विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मात्र या पदावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही 2.5 वर्षांसाठी दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारण विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला दिलं जाणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे राष्ट्रवादीनं 2.5 वर्षांचा फॉर्म्युला पुढे केल्याचं बोललं जात आहे. तर आता सुरेश धस यांच्याकडनं भास्कर जाधवांचं अभिनंदन करण्यात आलं. विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधवांच्या शिफारस झाल्यामुळे त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राला मिळालेले 2 विरोधी पक्षनेते, एक सत्ताधारी एक विरोधक. आता बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची. लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त सरकार डबल गिफ्ट देणार आहे. काय आहे गिफ्ट पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये. लाडकीला मिळणार महिला दिनाचं डबल गिफ्ट. लाडकींना मिळणार 3,000 रुपये. 2 महिन्यांचे हफ्ते एकत्र मिळणार. फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती. फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाणार का असा सवालही केला जात होता. मात्र आता महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच लाडकींना फक्त फेब्रुवारीच नाही तर मार्च महिन्याचं मानधनही एकत्र मिळणार आहे. बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे 7 तारखेलाच सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान काय ट्विट केलेले त्यांनी पाहूया. लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी 3,000 रुपये जमा होईल. लाडकीला महिला दिनाचं डबल गिफ्ट मिळणार आहे. 2 महिन्यांचा निधी एकत्र देऊन लाडक्या बहिणींना खुश करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पात्रतेचे निकषही कडक करण्यात आले. गेल्या 2 महिन्यांमध्ये 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे. छाननीमध्ये जानेवारी महिन्यात 5 लाख तर फेब्रुवारीमध्ये 4 लाख महिला अपात्र ठरल्या. योजनेचे निकष लावल्यानंतर टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता सरकारच्या तिजोरीवरील खर्च दरमहा 135 कोटी आणि वर्षाला 1620 कोटी रुपयांनी वाचणार आहे. कठोर पडताळणीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या प्रत्येक महिन्यामध्ये घटत चालली असल्यानं लाडक्या बहिणींचं टेन्शनही वाढलंय. तर महिला दिनाचं हे गिफ्ट मिळालं असताना सुद्धा लाडक्या बहिणींचा 1,500 रुपयांचा हप्ता 2,100 रुपये कधी होणार याचीही उत्सुकता कायम आहे. ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून विरोधक आता आक्रमक झालेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोरटकरचं संरक्षण काढा आम्ही बघतो असं आव्हानच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिले. आमचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. इंद्रजित सावंतांना धमकी दिली जाते. कुठे आहे तुम्ही? त्या कोरटकरला पोलीस संरक्षण देता? काढा पोलीस संरक्षण आणि फिरोदा त्याला एकट्याला. आम्ही बघतो काय करायचं ते. मोठी बातमी समोर येते. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये पोहोचलेली आनंदाची बातमी. सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेटने भारताने मात केलेली आहे. 84 धावा करणारा विराट कोहली विजयाचा हिरो ठरलेला आहे. मोठी बातमी समोर आलेली आहे. आनंदाची बातमी. 1 दिवसीय वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यात आलेला आहे आणि टीम इंडिया आता अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली आहे. त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी राजू आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजू, काय अधिकची माहिती आहे? तेजल, टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफी मधला हा सलग 4था विजय ठरलाय आणि महत्वाचं म्हणजे या विजयाबरोबर टीम इंडियाने चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये धडक मारली आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 4 विकेटने विजय मिळवलाय. महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेजल 2023च्या 1 दिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा अंतिम फेरीत पराभव केला होता. या पराभवाचा व्याजासकट बदला घेतलाय टीम इंडियानं. टीम इंडिया बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये ऑस्ट्रेलियावर भारी पडली. आधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा केवळ 264 धावांमध्ये रोखलं.
मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. जी त्यानंतर फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पिस्त काढली. आजच्या विजयाचा हिरो ठरला तो विराट कोहली. विराट कोहलीने 84 धावा करत टीम इंडियाला विजयाच्या मार्गावर आणून ठेवलं. जी त्यानंतर हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांनी फटकेबाजी करत विजयावरती शिक्कामोर्तब केलं. तेजल. जी धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर टीम इंडियानं फायनल मध्ये आता धडक मारलेली आणि ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने मात करत फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आनंदाची बातमी आहे क्रिकेट प्रेमींसाठी आणि भारतासाठी. सेमीफायनल मध्ये मोठा विजय भारताने मिळवलेला आहे आणि 84 धावा करणारा विराट हा विजयाचा शिल्पकार ठरलाय. नंतर बातमी पाहूयात पुण्यातून. स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आलेला आहे. इन कॅमेरा झालेला जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला. पीडितेसोबत नेमका काय प्रकार घडला या जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी कारवाईला वेग येणार आहे. साऱ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुहूर्ताकडे. दरम्यान जाणून घेऊयात याच संदर्भातली बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होणार असल्याचं स्पष्ट झालं. कारण ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झालेली नाही. ही सुनावणी आता 6 मे रोजी होणार आहे. हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानं युक्तिवाद झाला नाही. त्यामुळे कोर्टानं सगळी कागदपत्र पुन्हा मागवून घेतली. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणामध्ये काय स्थिती आहे याची माहिती मागितली. ओबीसी आरक्षणाच्या या मुद्द्यामुळे निवडणुका या काही रखडता येणार नाहीत. त्याला राज्य सरकारच्या वतीने सुद्धा असं सांगण्यात आलं की ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो तुर्तास निकाली निघालेला आहे. त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारीख या प्रकरणात द्यायला सांगितली आणि आम्ही आता सगळं रेकॉर्ड स्वतःच बघू असं सांगितलं. संकेतांनुसार पावसाळ्यात निवडणुका घेतल्या जात नाहीत. आता पुढील सुनावणी थेट मे महिन्यात होणार असल्यामुळे पावसाळ्यानंतरच निवडणुका घेतल्या जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. आणि आता साम टीव्हीवर आत्ताची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहणार आहोत. 12वीच्या उत्तरपत्रिका तपासताना अत्यंत गोपनीयता बाळगावी लागते. मात्र असा नियम असताना सुद्धा एका शिक्षकाने नियमाला हरताळ फासलाय. चक्क चालत्या बसमध्ये शिक्षक उत्तरपत्रिका तपासत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे आता उत्तरपत्रिका तपासण्यात गुणवत्ता कशी राखणार? एखादा प्रश्न तपासायचा राहिला तर त्याचा फटका हुशार विद्यार्थ्याला बसू शकतो. त्यामुळे शिक्षकाने तपासलेल्या इतरही उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन खरंच योग्यरित्या केलं असेल का असा प्रश्न या निमित्ताने समोर आलाय. दरम्यान संबंधितांना कारवाई करण्याचं आश्वासन यावेळेस देण्यात आलेलं आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांकडे अद्यापही पोहोचल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. 12वीची परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या पेपरच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं काम परीक्षा संपेपर्यंत अंतिम टप्प्यात येतं. मात्र उत्तरपत्रिका वाटपाच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने घोळ घातल्याचा आरोप शिक्षकांनी केलेला आहे. शिक्षकाकडे पाठवण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांची संख्या किती आहे याबाबत राज्य मंडळाकडनं व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती मागवल्यामुळे शिक्षकांनी संताप व्यक्त केलाय. आणि आज घोळामुळे घाईघाईमध्ये तपासल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान नक्की याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. किरकोळ कारणावरून महिलांच्या 2 गटामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडलेली. ही घटना पुण्याच्या कदम वाकर वस्तीमध्ये घडलेली आहे. दरम्यान पोलिसांनी परिस्थिती हाताळून दोन्ही जखमींना उपचारासाठी दवाखान्यात पाठवलेले आहे. लोणी काळभोर पोलीस या संबंधित अधिक तपास करतायत. पाच ते 6 टवाळखोरांनी ज्वेलर्स दुकानाची तोडफोड करत मारहाण केलेली आहे. ही घटना नागपूरच्या लकडगंज परिसरामध्ये घडलेली आहे. तर दुकानासमोर शिबिगाळ करत असताना हटकवल्याने हा राडा झाला असून यावेळेस टवाळखोरांनी ज्वेलर्सच्या दुकानावर दगडफेक करत मारहाण केलेली आहे. केशरीनंद असं मुख्य आरोपीचं नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि पोलिसांनी सर्वांनाच ताब्यात घेतलेलं आहे. बातमी मनमाडमधून. मनमाडमध्ये गव्हाच्या शेतामध्ये लपून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. तर शेतकऱ्यांनी वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
बिबट्या नेमका कुठे लपलेला होता याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागानं रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला जेरबंद केलं. तर धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी बरोबर कुठे लपलेला आहे बिबट्या याची माहिती दिल्यानंतर गव्हाच्या शेतात लपलेला बिबट्या आता त्याला जेरबंद करण्यात आलाय. आता बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली. तुम्हाला डायबिटीज झालाय की नाही हे तुम्ही आता कसं ओळखू शकता? तर केवळ आवाजावर तुम्ही ओळखू शकता. कारण तसा मेसेजेस एक व्हायरल होत असून त्यात तसा दावाच करण्यात आलाय. 25 सेकंद आवाज रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला डायबिटीज आहे का हे कळेल. मात्र या दाव्यात खरंच तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलं पाहूयात. आवाजावरून कळणार डायबिटीज. फक्त 25 सेकंदात डायबिटीजचं निदान. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? डायबिटीज झालाय का हे चेक करण्यासाठी आता कुठे हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. कारण तुम्ही फक्त आवाजानं डायबिटीज झालाय का हे ओळखू शकता. होय, असा दावा करण्यात आलाय. एक मेसेज व्हायरल होतोय, त्यामध्ये तसा दावा करण्यात आलाय. या मेसेज मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. आता फक्त 25 सेकंदाचा आवाज रेकॉर्डिंग केल्यामुळं एखाद्या व्यक्तीला टाईप 2 डायबिटीस आहे की नाही हे ओळखणं शक्य असणार आहे. हा मेसेज व्हायरल होतोय, मात्र आवाजानं डायबिटीस कसं ओळखायचं? हे नक्की आहे तरी काय याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण डायबिटीसचे रुग्ण घराघरात आढळतात आणि फक्त आवाजानं डायबिटीस कसं कळणार हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यावेळी हे AI तंत्रज्ञानामुळे शक्य असल्याचं समोर आलंय. टाईप 2 डायबिटीज मध्ये फुफ्फुस, स्नायू, शरीरातील नसा प्रभावित होतात. चाचणीत 607 लोकांच्या आवाजाची रेकॉर्डिंग करण्यात आली. या लोकांना 25 सेकंदांसाठी एक विशेष मेसेज वाचायला देण्यात आला. आवाज रेकॉर्ड करण्यात आला. AI मुळे डायबिटीज झाल्याचं कळलं. लक्झेंबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केलंय. मात्र हे भारतात शक्य आहे का यावर एक्सपर्टचं काय मत आहे पाहूयात. आणि त्यातलाच हा एक प्रकार मला दिसतो की आवाजामधनं तुम्हाला हे कळू शकतं का. अर्थातच जेव्हा तुम्ही या पद्धतीच्या गोष्टी बोलत असता तेव्हा सायन्सला त्याची स्पेसिफिसिटी आणि सेन्सिटिव्हिटी लागते. म्हणजे जर ती गोष्ट 1000 लोकांमध्ये सत्य असेल तर ती इथल्याच नाही, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही 1000 लोकांमध्ये सत्य ठरली तर त्याला वैज्ञानिक सत्य म्हणण्यात येतं. रक्तातून, लघवीतून शुगर आहे का हे कळतं. आपल्या अश्रूतून, घामातून डायबिटीस कळू शकतो का यावरही सध्या भारतात संशोधन सुरू आहे. मात्र लक्झेंबर्ग मध्ये हे संशोधन सिद्ध झालंय. त्यामुळे AIच्या माध्यमातून आवाजानं डायबिटीस ओळखणं शक्य असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. याचा बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा साम टीव्ही.